देशभरातील खळबळजनक बातमी आता अखेर समोर आली आहे. 1 एप्रिल 2026 पासून सोन्याचे दर थेट 40,000 रुपये प्रतितोळा होणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. आणि यामागे आहे पंतप्रधानांचा सगळ्यात मोठा निर्णय. गेल्या काही महिन्यांपासून सोने 70 ते 80 हजारावरती पोहोचलं होतं, पण आता अचानक नेमकी इतकी घसरण कशी काय? नेमका काय चाललंय देशात? मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवट आम्ही आज सांगणार आहोत हा निर्णय खरंच लागू झालाय आणि तो कुठे कुठे लागू झालाय, नेमकी बातमी काय बघूया. मिळालेल्या माहितीनुसार काही मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत सरकार आहे. सोन्यावरील आयात शुल्क कमी करणार असून टॅक्स सिस्टीम सोपी करणार आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देऊन सोन्याच्या किमतींना सगळ्यात मोठा मुलामा देण्याची सध्या सगळ्यात मोठी गुंतवणूक सुरू झाली आहे. सोनं 40,000वर आलं तर लग्नासाठी खरेदी स्वस्त, महिलांसाठी आनंदी बातमी, गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी. नेमकी काय आहे बातमी, ती शेवटपर्यंत आपण ऐकूया. देशभरातील सोन्याच्या बाजारामध्ये मोठी उलथापालथ घडवणारी बातमी समोर येत आहे. 1 एप्रिल 2026 पासून सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी होऊन प्रतितोळा केवळ 40,000 रुपये इतका स्थिर ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हा निर्णय असल्याचं सांगितले जात असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं मानले जात आहे. सोन्याचे दर इतके का कमी झाले त्यावर देखील आता आपण बघूया. गेल्या काही वर्षात सोन्याचे दर सातत्याने वाढत होते. एकेकाळी 30 ते 40 हजारांच्या आसपास असलेले सोने गेल्या काही महिन्यापासून 2 लाखांपर्यंत प्रतितोळा जाऊन पोहोचले होते. यामुळे सामान्य कुटुंबांना लग्न कार्य, सण उत्सवासाठी सोने खरेदी करणं कठीण झाले होते. सरकारने या पार्श्वभूमीवरती काही मोठे आर्थिक आणि धोरणात्मक बदल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये आयात शुल्क कपात, सोन्यावरील कर रचना सुलभ करणे, काळा पैसा रोखण्यासाठी डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन, याआधी तुलनात्मक निर्णयामुळे सध्या सोन्याच्या किमती प्रचंड घसरल्या आहेत. देशांतर्गत सोन्याचा साठा वाढवणे, या सर्व उपाययोजनांमुळे सोन्याचे दर नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर 40,000 रुपये तोळा सोनं लागू झाला तर तो सामान्य लोकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ठरेल, कारण लग्नासाठी सोनं खरेदी स्वस्त होईल, मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा फायदा होईल, गुंतवणुकीसाठी सोने अधिक आकर्षक बनेल, महिलांसाठी दागिने खरेदी सुलभ होईल. विशेषतः ग्रामीण भागात आणि लहान शहरांमध्ये या निर्णयाचा मोठा सकारात्मक परिणाम दिसून येईल. यामुळे सध्या सोनार आणि व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया समोर यायला लागलेत. सकारात्मक बाजू असून ही ग्राहकांची संख्या वाढेल असंही सोनारांना वाटतंय. विक्रीत मोठी वाढ होईल, बाजारात पुन्हा चैतन्य येईल असं देखील त्यांना वाटतंय. मात्र अनेक व्यापाऱ्यांनी सरकारकडे संक्रमण कालावधी देण्याची मागणी केली आहे. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी हा मोठा बदल ठरू शकतो. कमी दरात अधिक सोने खरेदी संधी येऊ शकते. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी फायदेशीर, बाजारातील अस्थिरता कमी होण्याची शक्यता आहे. अचानक दर कमी झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारावरती याचा मोठा परिणाम होऊ शकतो. भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या ग्राहकांपैकी एक देश आहे. त्यामुळे भारतात दर कमी झाल्यास जागतिक मागणी वाढू शकते, इतर देशांवर दबाव होऊ शकतो, सोन्याच्या किमती जागतिक पातळीवरती चढ उतार होऊ शकतो. त्यामुळे महागाई नियंत्रणात ठेवता येईल, सामान्य नागरिकांना दिलासा देता येईल, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, काळ्या पैशावरती आळा घालणं सोपं जाईल. सर्वांसाठी सोने ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न असल्याचेही सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु सध्या ह्या निर्णयावर अधिकृत अधिसूचना जाहीर झालेली नाही. त्यामुळे ही माहिती प्राथमिक आणि किंवा चर्चेच्या स्तरावरती आहे. सरकारकडून अधिकृत घोषणा लवकरच येईल. गुंतवणूक करण्यापूर्वी खात्री करून घ्यावी. 1 एप्रिल 2026 पासून सोन्याचे दर 40,000 रुपये प्रतितोळा ठेवण्याचा निर्णय खरोखरच लागू झाला तर तो देशाच्या आर्थिक इतिहासातील एक मोठा टर्निंग पॉइंट ठरेल. त्यामुळे सामान्य नागरिक, विशेषतः मध्यमवर्गीय आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. अंतिम निर्णय आणि त्याची अंमलबजावणी कशी होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ग्राहकांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत माहितीची वाट पाहणं आवश्यक आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये राज्याच्या राजकारणात नेमका नरेंद्र मोदी सोन्यावरती कोणता निर्णय घेणार हे आता लवकरच कळेल. गेल्या 2 महिन्यामध्ये सोनं जवळ 70 ते 80 हजारांनी खाली आले. त्यामुळे गेल्या एका महिन्यात सोनं 58 हजारांनी खाली आले. आगामी काळात देखील सोन्याच्या किमती अशाच प्रकारे खाली येऊन सर्वसामान्य नागरिकांना याचा खूप मोठा दिलासा मिळू शकतो. यामुळे सामान्य नागरिक देखील आनंदाने नाचू लागतोय. आगामी काळात अगदी सोने किती कमी येईल ते 1 एप्रिल 2026 पासून सोन्याचे दर काय होतील ते लवकरच उद्यापासून समजेल. मित्रांनो, बघूया उद्याची वाट, बघूया सोने खरंच 40,000 येते का ते.
धन्यवाद.